हॅलो. आय एम सो सॉरी. आय गेस नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे. सो मी आज आपण ज्ञानी गुरुवार विथ पायलमध्ये ईशानी साठे हिच्याशी बोलणार आहोत. तर बिफोर आय इन्व्हाइट हर, आपण तिच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला इंट्रोडक्शन सांगते. ईशानी साठे इज अ कथक डान्सर, जिने गुरु श्रीमती राधिका साठे आणि गुरु पंडित राजेंद्र गंगाणीजी यांच्या मार्गदर्शनाखाली ती कथकचे धडे घेत आहे. ईशानीने आत्तापर्यंत तिला नृत्य निपुण, पलुस्कर अवॉर्ड, तसेच पंचरत्न, नृत्यश्री याबरोबरच मिनिस्ट्री ऑफ कल्चरलची स्कॉलरशिप सुद्धा तिला मिळालेली आहे. याचबरोबर तिने डिजिटल प्लॅटफॉर्म इंडियन रागासारख्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं अनेक त्यांच्याबरोबर वेगवेगळे प्रोजेक्ट्स केलेले आहेत. मँचेस्टर, फ्रान्स, मॉरिशस, थायलंड, बँकॉक अशा वेगवेगळ्या ठिकाणी जगभर तिने परफॉर्मन्सेस केलेले आहेत. सो अशी ईशानी साठे आज आपण जिच्याबरोबर बोलणार आहोत. सो लेट्स इन्व्हाइट हर. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट्समध्ये न विचारता म्हणजे कमेंट्समध्येच विचारा. मेसेज केला तर मला कळणार नाही. Okay, we'll wait for a minute. Hello. Okay, Ishani, yes. सो अजून ईशानीबद्दल सांगायचं तर ईशानी कथक मध्ये पण खूप वेगवेगळे इम्प्रोव्हायझेशन करत असते. तुम्ही तिचं इंस्टाग्राम हँडल जर चेक केलं तर खूप वेगवेगळ्या विषयांवरती तिने. हाय ईशानी, हॅलो. Hello, how are you? वेलकम टू ज्ञानी गुरुवार विथ पायल. I'm so excited. I actually went live and I told my followers that you need to give me some boost up. I'm so excited for this. ओके, सो विल स्टार्ट. सो माझा पहिलाच प्रश्न असा आहे तुला ईशानी. मी तू जॉईन होण्याच्या आधी इंट्रोडक्शन मध्ये असं म्हटले की तू तुझं प्राथमिक शिक्षण हे तुझी आई गुरु राधिका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलंस. तर आई बरोबरचा हा नृत्याचा प्रवास तुझा कसा सुरू झाला? Well, I think maybe मी तिच्या पोटात असतानापासून तो प्रवास सुरू झाला असावा. बट मी लहान होते तेव्हा ऑब्व्हियसली आई मला क्लासला घेऊन जायचे आणि मी बाजूला बसून जायचे. आणि आय वॉज अ व्हेरी शाय किड. सो ती जेव्हाही म्हणायची की हा उभं राहून कर तेव्हा आय डिड नॉट वॉन्ट टू डू इट. आणि सडनली वन डे मला इच्छा झाली की मला नाचायचंय, कारण मी खूप बघायचे सगळे क्लासेस. आय यूज्ड टू जस्ट सिट अँड वॉच. सो वन फाईन डे आय जस्ट सेड की मला नाचायचंय कार्यक्रमात. शी सेड की असं कसं कार्यक्रमात नाचायचंय, आधी नाचून दाखव, तुला काय येते, तुला थोडी ना गाणं माहितीये. सो आय जस्ट गॉट अप अँड आय डिड द एंटायर सॉन्ग वॉट एव्हर शी हॅड टॉट द गर्ल्स. अँड शी इज लाईक ओके ठीक आहे, काहीतरी हिच्या डोक्यात शिरलंय. सो let her dance. But my first teacher was not my mother per se. Okay. आईची senior student जी classes आई बरोबर घ्यायची. Uh-huh. So I put me in under her batch because there's always that thing की आईच Yes. माझा क्लास घेते, so I'll take that liberty. So Okay. that's how it started under one of her senior students. आणि हम्म. मला वाटतं 7-8 वर्षांनंतर मग आमची बॅच जेव्हा आईच्या अंडर गेली तेव्हा हा. तो प्रवास माझा
तसा सुरू झाला आणि I think it's been going on forever and ever over different perspectives and over different platforms. So चालूच आहे. येस येस. पंडित गुरु पंडित राजेंद्र गंगाणेजी यांच्याबरोबरचा माझा अनुभव असा होता की पुण्यामध्ये प्राजक्ता अत्रे म्हणून ताई आहे, ज्या खूप मोठ्या कथक डान्सर आहेत, त्यांनी एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये. तर रात्री मला वाटतं साधारण 11:30-12 झाले होते आणि तोपर्यंत तो कार्यक्रम लांबला होता. आणि 11:15च्या सुमारास गंगाणेजींनी विचारलं प्राजक्ताताईला की काय करायचंय, म्हणजे पुढे कंटिन्यू करायचंय की थांबूयात आपण, कारण टेक्निकली ऑडिटोरियम तर 12च्या आत देणं भाग होतं असं. तर प्राजक्ताताई म्हणाली की प्रेक्षकांचं जे म्हणणं असेल ते आपण करूयात. आणि आय कॅन रिमेंबर की पूर्ण यशवंतराव चव्हाण पूर्ण खचाखच भरलेलं होतं आणि सगळे असे जोर की नाही प्लीज आम्हाला अजून बघायचंय आणि 12 वाजेपर्यंत रात्रीचा तो कार्यक्रम चालला. हीच म्हणजे त्यांचा ऑरा आणि इतके अमेझिंग होतं ते की ते अजूनही आठवतंय की रात्री 12 वाजता पण लोक एवढी 600-700 लोक ते बघायला थांबली होती. तर अशा मोठ्या माणसाकडून तुझा आत्ताचा शिक्षणाचा प्रवास कसा सुरू आहे आणि तू कधी त्यांच्याकडे गेलीस, कधी ठरलं की तू त्यांच्याकडे शिकायला जाणार आहेस, सगळं तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. आय थिंक माझ्या नशिबात कुठेतरी ते लिहिलेलं होतं, कारण आईचं पूर्व शिक्षण गुरुजींच्या आधी झालं होतं मधुरिता सारंग यांच्याकडनं. आणि मी लहानपणीपासूनच आई बरोबर ऑब्व्हियसली त्यांच्याकडे जायचे. तर माझं ठरलं होतं की 10वी झाली की बॅग उचलून मुंबईला जायचं आणि दीदी आहे दीदी मेरे घर पे भेज देना. सो that was set, but I think when I was in 8th standard, Didi passed away, and as a child I was heartbroken. But you can imagine as a student, जेव्हा तुमचं गुरुंसोबत असं काही होतं तेव्हा my mother was shaking. कारण who do you look up to in those sort of scenarios? Didi in her last couple of months she had introduced Guruji to Bombay itself. आणि गुरुजी खूप यंग होते जेव्हा दीदींनी पहिल्यांदा महाराष्ट्रात त्यांचं वर्कशॉप ठेवलं होतं मुंबईत. द फर्स्ट वर्कशॉप दॅट गुरुजी टूक इन महाराष्ट्र एव्हर. आणि त्यांनी आईला सांगितलं की तू याच्याकडून जाऊन पुढचं शिक्षण तू तुझं कंटिन्यू कर. सो आई स्टार्टेड अ इयर और 2 आफ्टर ही पास्ड अवे. आई स्टार्टेड आणि स्लोली आय स्टार्टेड. अँड मी आय थिंक 18-19 वर्षाचे होते नागपूरला. आय थिंक आय वॉज स्टडींग. तेव्हा एक अशी स्पॅन होता माझ्या डान्स मधला की मी जास्त गुरुजींसारखी दिसायचे स्टेजवर, अनलाईक माय ओन मदर. इतकं इम्प्रेशन त्यांचं माझ्यावर पडलं होतं. आणि तेव्हा मी खूप रेग्युलरली नाही शिकायचे. ते जेव्हा मुंबईत येतील पुण्यात येतील तेव्हा आय यूज टू लर्न. पण मी गुरुजींसारखी जास्त माझी बॉडी लँग्वेज दिसायला लागली जेव्हा की माझा चेहरा हा कार्बन कॉपी आहे माझ्या आईचा. सो दॅट हॅपेंड. आणि गुरुजी देन आस्क्ड माय मॉम की अभी इसको दिल्ली भेजना शुरू करो. ऑब्व्हियसली आय वॉज व्हेरी यंग, सो माय पेरेंट्स वर दिल्ली आपल्याला म्हटलं की असं होतं की कसं पाठवायचं. सो गुरुजी सेड की उसकी चिंता मत करो, वो मेरी जिम्मेदारी पे आएगी. And you won't believe it, from the age of around 20 to 25-26 मी जेव्हा दिल्लीला गेले गुरुजी गाडी घेऊन मला घ्यायला यायचे आणि मला स्टेशन किंवा एअरपोर्टवर सोडायला पण गुरुजी असायचे. नॉट अ सिंगल टाइम फास्ट. मी ऑलमोस्ट 24-25 वर्षाच्या होईपर्यंत नोबडी बिलीव्स दिस समबडी ॲज. हो ऍक्च्युली म्हणजे हे असं अनबिलिव्हेबल म्हणजे कसं असं की ओ गुरुजी यायचं घ्यायला वगैरे. ऑब्व्हियस, टू ऑब्व्हियस, लाईक खरंच विश्वास नाही बसणार. पण ज्या पद्धतीने त्यांचा तुझ्या डोक्यावर हात आहे, नो डाऊट यू आर द लकी पर्सन. माझी लायकी पण नव्हती तेवढं काही माझ्या आयुष्यात घडण्याची, पण द वर्ड दॅट ही हॅड गिवन माय मदर इसकी तुम चिंता मत करना, इसका ख्याल मैं रखूंगा. दॅट वर्ड ही केप्ट ऑन फॉर इयर्स अँड इयर्स अँड इयर्स. आणि मग मला स्कॉलरशिप मिळाली, द CCRT स्कॉलरशिप आय गॉट टू लर्न अंडर हिम. मग आय वॉज ओल्डर ऑल्सो बाय दॅट टाइम.
हम्म. आय स्टार्टेड गोईंग एव्हरी मंथ. टिल डेट मला खूप खूप लोकांचा गैरसमज आहे जे मला ओळखत नाही की आय एम अ कथक केंद्र पास आउट, बट आय एम नॉट. आय हॅव विजिटेड 3 versions of कथक केंद्र, मंडी हाऊस, नाव ओ. चाणक्यपुरी, दुसरे वर्जन्स. आय लर्न ओव्हर हा ऑल हा. दीज जाऊन जाऊन तिथे, पण हम्म. नॉट रिअली केंद्र प्रोडक्ट, बट दॅट्स माय मग जर्नी. हा स्ट्रगल कसा होता प्रवासाचा? इट्स लाईक अ रिअल स्ट्रगल, म्हणजे इथून तिथे जाणं, मग तिथे शिकणं, मग तिथून इथे येणं. हे कसं मॅनेज केलं अभ्यासाबरोबर? मी खरं उत्तर जर देऊ तर आय डिडंट हॅव अ कॉलेज लाईफ रिअली. ओके. कारण मी मी तेव्हा शिकवायला पण लागले होते. मी ग्रॅज्युएशनला गेले तेव्हा गुरुजींकडे जाणं सुरू झालं होतं. आय वॉज ऑल्सो वर्किंग फॉर अदर डान्स कंपनीज, प्लस आय वॉज ऑल्सो वर्किंग इन KNM. सो आय हा हा. आय कम बॅक टू अकोला. आय टू ट्रॅव्हल एज मच एज आय कुड. सो मला मित्रमैत्रिणी कॉलेजची शून्य आहे. मी लेक्चर पण असे अटेंड करायचे की ओके, जेवढे कंपल्सरी आहेत तेवढे करून तेवढेच. आयुष्य यु नो यू वुड रिलेट टू इट. युअर अ डान्सर. येस. हो, म्हणजे असं होतं, खरंच खूपदा होतं. कारण ज्या वेळात प्रॅक्टिसचे शेड्यूल्स असतात त्या वेळात कॉलेज संपून लोक हँगआउट करत असतात आणि एक जनरल तो ग्रुप, ती वेळ असते सगळे डिस्कशन करायचे आणि आपण असे घुंगरू आणि आपलं सगळं साहित्य घेऊन प्रॅक्टिसला चाललेलं असतं. सो येस, आय कॅन टोटली रिलेट दिस. आणि प्रत्येक वेळेस असं की हा तुला कार्यक्रम असेलच काहीतरी आता संध्याकाळचा, म्हणजे तो येस, आफ्टर पॉईंट लोक आपल्याला विचारणं बंद करतात की तू कधी विचारणं बंद. हो. बिकॉज वी आर फॉर एव्हर बिझी. आय गेस प्रत्येक डान्सर हे रिलेट करू शकतात आता की तो स्ट्रगल एक वेगळा स्ट्रगल असतो आपला. हो, ओके. म्हणजे मग ईशानी. नॉर्मल आयुष्यातलं जे काही लोकांचे ऐश किंवा मौज होतीये, वो दॅट वी नेव्हर गो थ्रू. बट आय थिंक दॅट होल एक्सपिरियन्स ऑफ, आणि मी गुरुजींच्या घरी राहायचे तेव्हा. ओके. So I think जे काही all I won't call it struggle even, but that whole phase of my life sorry, I think कमाई मला माझ्या आयुष्यात कोणी काय विचारली ना की तुझी काय कमाई असेल मागच्या 10 वर्षातली, तर गुरुजींच्या घरी राहून गुरुजींचा पहाटेचा रियाज बघणं. Sorry, there's something wrong with my throat. नो प्रॉब्लेम. So to be able to experience the riyaz at, and for all those who know Guruji, no matter what time he comes back home, he wakes up at 5:30. And he wakes up, alarm clock सारखे सगळे घरातली उठतात. Then he has his own tea. हा. And but there's a riyaz of either 1 hour, 1 hour, 30 minutes, sometimes 2 hours. So Okay. to be able to experience that, I think that took over my entire traveling struggles, whatever were there in the past. अमेझिंग. For sure. पण मग ईशानी, तू कधी ठरवलंस की तुला डान्स करिअर म्हणून घ्यायचंय, हे तू कधी डिसाईड केलंस? I think career म्हणून करायचंय was a very later stage in my life. I think it must be around 23-24 वर्षाची. आय थॉट की मी हे करिअर म्हणून आता करू शकते. तोपर्यंत मला ऍक्च्युली अजूनही आठवत आहे, माझ्या ग्रॅज्युएशनचा पहिला दिवस होता आणि ओरिएंटेशन चालू होतं. आय डिड माय बॅचलर्स इन कम्प्युटर सायन्स आणि ओके. ओरिएंटेशन ना एव्हरीबडी इज एक्साइटेड. आणि मी विचार करत होते की मला मजा का येत नाही. आय एम फीलिंग लॉस्ट. आय एम फीलिंग लाईक आय डोंट बिलॉंग हिअर. आय डोंट वॉन्ट टू बी हिअर. So that first day of orientation was my realization of the fact that I want to be a dancer, although not professionally. येस. ईशानी, ऐकू येत नाहीये मला. ओके. तुला येतं ऐकू?
No, I guess. Sorry guys, I guess again there is a network issue. Yes, Yeah. okay. हा, सो तू म्हणत होतीस की Yeah. So that day was when I realized that I want to be a dancer. That's the real passion of my life. But as a professional, to take it as a career, I think माझ्या graduation नंतर पण I did my masters in English literature because I wanted a plan B if things don't work out with whatever I was looking after. But I think around 23, 24 when I realized ki wo मी as a profession, as a career बघू शकते, this can be a financial support to me also, without me having to compromise it, the passion in me, the purity of the art form. Without compromising it, I can take it as a profession. I think the realization मला 23-24 कडे हा आलं. हा ऑलमोस्ट तोपर्यंत नाचतच होते आयुष्यात. येस. मग आता ह्या दोन मोठ्या गुरूंच्या अंडर तू हे कथकचे धडे घेत असताना, शिकत असताना शिस्त, परंपरा आणि काही स्पेसिफिक नियम ह्याचा तू मेळ कसा घातलास? कारण आत्ताची यंग जनरेशन बघता बऱ्याचदा असं होतं की आपल्याला ते रिस्ट्रिक्शन्स नको वाटतात, आपल्याला वेगवेगळे प्रयोग करायचे असतात आणि आपल्याला ते असं बांधून ठेवल्यासारखं वाटतं. पण ती ट्रेडिशन तशीच मेंटेन ठेवून तू तुझे प्रयोग वेगवेगळे कसे केलेस, हे कसं मॅनेज केलं? मला वाटतं आपले हे आर्ट फॉर्म्स आहेत ना, ते have their own technology and there's a very there's beautiful mathematics and physics behind it. So कळले जाऊ शकते मग तेवढा ऍपली कळू शकतात जेव्हा ते त्या सिस्टमनी तुम्हाला फॉलो आउट करता येतात. आणि हे रिअलायझेशन तुम्ही शिकत जाता तेवढं तुम्हाला येतं की का डिसिप्लिन महत्वाची आहे, का मला नाचता येत नाहीये जर मी एक आठवडा रियाज नाही केला. मला सांगितलं होतं लिहून काढ तालात, तर ते मी लिहून नाही काढलं म्हणून मला पडून पण करता येत नाही. So the more you sincerely walk into the whole field, you start realizing की या ज्या परंपरा आहे त्यांना काहीतरी कारण आहे. ते कारण तुम्हाला उलगडत जातं ओव्हर टाइम. आणि the second part of the question की I started using a lot of technology. I started using tools, whatever tools we had, whether it is social media or technical music or techno music as we call it. I started using these things with baby steps. म्हणजे मला दरवेळा वापरायचं असलं तर मी प्रयत्न करून बघायचे. मग पहिल्यांदा वापरल्यावर तर गुरूंना दाखवण्याची हिंमत नाही. दोन ट्राय करत मग कुठेतरी हिंमत व्हायची की हा ठीक आहे, दिस लुक्स फाईन. मग विचारायचं की हे ब्रॅकेट मध्ये बसतं का, की हे ब्रॅकेटच्या बाहेर जातंय, डज इट फिट इन द ग्रामर ऑफ. स्टेप बाय स्टेप आय थिंक इट समहाउ वर्क. ओके. असं म्हणलं जातं जनरली की 30-40 नंतर आपण शिकवणं सुरू करू शकतो बिंग अ डान्सर. कारण 30 पर्यंतचं वय हे परफॉर्मन्सेसचं वय असतं, तेव्हा आपण जास्तीत जास्त परफॉर्मन्सेस करून घेतले पाहिजे. तू कधीपासून शिकवायला सुरुवात केलीस? I'll get to your question in like after 2 sentences into it. मला असं वाटतं मे बी हे नोशन की त्या एज पर्यंत परफॉर्मन्सेस केले पाहिजे. आय थिंक हे नोशन थोडं आता जुनं झालंय. कारण with all the medical advancements, with the technology that we have developed around dance, आजकाल मला वाटतं सगळे चांगले डान्सर्स ऍक्च्युली चांगल्या प्लॅटफॉर्म्सवर जातात पोस्ट their 30s. 32, 33 मध्ये they start gaining ground.
आणि मोहपात्राची, रमा वैद्यनाथनजी, गुरुजी हिमसेल्फ, Yes. राणी खन्नमजी, they perform at ages 50 plus, 55 plus, sometimes even 60 plus. Hmm. Manisha Tai, Shama Tai, it's beautiful to see them perform at that age. आणि तुम्हाला कुठेच असं वाटत नाही की age is pulling them down, you know. True. Yes. Still अगदी right खरं आहे. there. हो. So I think हे नोशन आता आपण बदलायला पाहिजे की you should perform till a certain age. And coming to the actual part of your question, मी जेव्हा 12वी पास 12वी पास केली तेव्हा मला आईने एकदम छोटीवाली बॅच असते ना आपल्याकडे, हो. like tiny 6-year-olds which Yes. come. हा हा. So yeah, I started teaching them after my 12th. Just that batch, just one batch I used to take. हा हा. When I shifted to Nagpur, tikde already we had started an institution in collaboration with Bharatiya Vidya Bhavans. And I was not supposed to take care of it. There was another senior student who was supposed to take care of it, but she somehow quit in 2 months. Some personal Oh. issues. Okay. So obviously, कौन था मैं ही थी. So it came. अच्छा. ओके. तशी सुरुवात झाली. येस. That's इंस्टाग्राम वरती तुला जवळजवळ 15,000, जवळजवळ पण नाही, 15,000च्या वरती फॉलोअर्स आहेत. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की त्याच्यावरती तू खूप रियाजाचे व्हिडिओज टाकतेस. सो माझा प्रश्न असा आहे की तुझ्याकरता रियाजाची डेफिनेशन काय आहे? तू रियाज कसा डिफाईन करतेस? okay. नो. येस, आता येतं ऐकू. हा, तर मला असं म्हणायचं होतं की रियाज तुझ्याकरता काय आहे? तू रियाज कसं डिफाईन करतेस? So I'll just clarify one thing की ते actual रियाजाचे videos नसतात, because I propagate the fact की तुम्ही रियाजात don't shoot yourself. Riyaz has to be very meditative. But yeah, Yes. I do promote किंवा once I post something, I write an article about Riyaz or I write the caption about Riyaz. येस. मला वाटतं आपण जेव्हा मोठे होत असतो तेव्हा आपला जन्म होतो, त्याच्यानंतर आपल्याला कोणी श्वास घ्यायचा कसा हे नाही शिकवत. आपल्याला आपसूक ते येतं किंवा with time if there is some fault with your respiratory system, your body sometimes figures it out with external help. I think we should treat Riyaz like that. It should be a daily in and out in your system that's constantly there, right at the back of your head. कारण the way my guru said, this is not even my knowledge, कारण I think I've seen my gurus, even my mother and my guru both. एक तर मला वाटतं मी लहान असताना, म्हणजे मी साधारण 4वी-5वीत होते आणि दादा 4 वर्ष मोठा असेल, तेव्हापासून आई आम्हाला पहाटे 5 वाजता उठवायची रोज रियाज करायला. सो जे काही अर्धा तास दादा गायचा, मी नाचायचे. ओके. So I think maybe that got ingrained in me. But the reason I say it is more important is because तुमचं एक जे ऑइलिंग असतं रोजचं, ते कॉन्स्टंटली तसं होत जातं. कधी कधी विदाउट इवन यू थिंकिंग अबाउट इट, सम फॉल्ट्स इन युअर डान्स जस्ट they happen, they just get rectified. I mean, you are a dancer, you are a beautiful dancer, so thank you Ishani. Thank you so much. Very beautiful dancer. So you would relate with me when I say की शो असू दे नसू दे, तो एक रियाज झाल्यावरचा जे फिलिंग असतं, त्या फिलिंग साठी तरी रियाज करावा माणसाने. येस.
ऍब्सोल्युटली. तू KNM कथकच्या अंडर खूप सारे चॅलेंजेस देत असतेस इंस्टाग्राम वरती. आय गेस KNM कथक ट्रॅक चॅलेंज असा एक कुठला तरी चॅलेंज होता आणि कॉम्पिटिशन वगैरे असं सतत चालू असतं. तर हे सगळं करण्यामागचा तुझा हेतू काय आहे? Um, you know, a lot of people are constantly craving for something new. That's the Hmm. world that we live in, right? की तुम्हाला Yes. रोज सकाळी उठल्यावर काहीतरी नवीन फीड हवाय टू हो. स्क्रोल डाऊन. That's the sort Hmm. of technology we live in. So why not challenge to create something new? Yes. That's the aim behind doing these challenges. Sometimes I just put out a track because प्रत्येकाला पॉसिबल नसतं काहीतरी क्रिएट करायचं, काहीतरी रेकॉर्ड करायचं किंवा काहीतरी शोधायचं. You want to make it easier for them to attempt. Yes. The blockages that a dancer faces to actually experiment with something, I want to remove those Hmm. blockages. So Yes. I personally feel that if I give them something small but new to work on, they'll Hmm. attempt it हा. and they'll feel, oh, I could do this. Why not try something bigger? So सो अमेझिंग. म्हणजे ईशानी, म्हणजे मी पाहिलं हँडल वरती पण खूप लोकांनी ते चॅलेंजेस ऍक्सेप्ट करून वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रेझेंट करायचा प्रयत्न केला. सो इट्स लाईक अ इन्स्पिरेशन फॉर देम ऑल्सो, नो डाऊट. सो इंडियन रागाबद्दल आता मला बोलायचं आहे की इंडियन रागासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरनं तू खूप वेगवेगळे प्रोजेक्ट केलेले आहेत. तर इंडियन रागाचा अनुभव कसा होता? तू पहिला प्रोजेक्ट त्यांच्याबरोबर कोणता केलास? somebody has commented, we don't understand Marathi. Are we stupid? We are here. Oh. Please don't try to. It's okay. The sort of audience that the organization has could be Marathi and English. I'm trying to mix both. So please don't be offensive. We are trying to have a very positive conversation here. So, Okay. so the thing Hmm. can you see me? I feel like my video is stuck again. नाही ईशानी, आय गेस पुन्हा तोच प्रॉब्लेम झाला. ऐकू येत? येस. Yeah. So my first association was with Indian Raga was a very silly thing. It was a challenge that they had put up. It was called the Swala Raga Challenge. And me along with a student of mine, we just attempted it. You could see it. It was just done on our terrace in like a two-shot thing. And we stood second by our guru's grace. And it became like it had a million views and we were very surprised. कारण मी माझ्या आईला तो व्हिडिओ सबमिट करायच्या आधी दाखवला होता आणि ती म्हणाली, हा ठीक आहे, असं काही फार ग्रेट केलं नाहीयेस, ठीक आहे, आता टाकायचं असेल तुला तर टाक. So yeah, that happened. And then I was approached by Indian Raga for a couple of shows and I did the shows for them. But माझा पहिला production with Indian Raga was a production called Mharare. Okay. Which is a Meera Bhajan sung by the Indian Raga Fellows and Okay. performed by two Kathak dancers, one Bharatnatyam and one Odissi dancer. Okay. So it's there on YouTube. You can go and watch it for anybody who hasn't seen it. So तो phenomenal experience होता माझ्यासाठी कारण it was a fellowship which was based in San Diego and I was in the middle of my North America tour आणि ते त्या डेट्सच्या मध्ये होतं, so I applied, I got selected. आणि इंडियन रागाचा फॉर्मॅट आहे की तुम्ही सगळं ऑनलाईन प्रोडक्शन क्रिएट करता फ्रॉम स्क्रीन टू लाईट डिझाईन टू कॅमेरा वर्क. As dancers, Indian dancers, it was a very new concept. Exactly. Yes. Right? Since we are, exactly. म्हणजे since they are using cameras and drones, as you said, like editing, pre-production, post-production. So
How was that experience? कमाल एक्सपिरियन्स होता. म्हणजे the orientation that happened, we went there and we could see like मोठ्या कॅमेरा, फिल्म सेट्स वर कशा मोठ्या गोष्टी असतात, कॅमेरा असतं. We have drone cameras, we angles of cameras that you want, whatever lights that you want, all of it is there. Hmm. Hmm. Yes, sorry, Ishani. Go ahead. Are you there? I can't. हो, आय नो आवाज ऐकू येत नाहीये. मी तिला पुन्हा एकदा इन्व्हाइट करतेय. थोडी आपण वाट बघूयात. येस, तिचं असं म्हणणं होतं की आपण क्लासिकल. हा, येस, ईशानी आली. ओके. So Ishani, you are explaining the experience about Indian raga and the. Yeah. Okay, a lot of people have problem with me speaking Marathi, so I'm going to stick to Hindi and English now. I don't want any more Yes, fights. yes, no problem. Okay. So the experience was in San Diego, and obviously there the equipment, the sort of equipment that we have here, it's pretty much available at a sort of lower cost, more so in the United States. And so for the first time in my life, I was given a whole setup, camera crew setup of 4 assistants and 1 camera guy who was ready to do anything that I asked them to do. Okay. And I had a bunch of beautiful dancers, beautiful Odissi dancer, beautiful Bharatanatyam dancer. And the format of the production was a little unique, so I actually expected such detailed work, which I had written in my play. And thanks to Indian Raga, I actually got to see it on screen, where I was just technicalities as much as. Yes. ईशानी पुन्हा ऐकू येत नाहीये. नाही, पुन्हा ऐकू येत नाहीये तुझं. Yes, Ishani. I have no idea what's happening with. That's okay. I guess everybody will bear us with this. So sorry for this, but please stay with us. I guess yes, everybody is back now. Yeah. Yeah. So I think the Indian Raga experience was, I guess people heard it. So I think Indian Raga is one of those beautifully organized ventures which has been promoting Indian classical art form with the latest technologies. Um,
And the one thing I would like to mention here for all the dancers who do social media for their careers is one very prominent thing which the director of Indian Raga actually told me one fine day was, he tells that to everybody that uh, you're finally giving the power as a dancer to be on a YouTube frame where you can be right next to Amitabh Bachchan's video. Yes. People can click between any two of you. You finally have the power and the visibility to be right next to some of the most popular things out there on YouTube today. Yes. So make the best use of the tools that you have and make the best out of that visibility that you're giving. You also do a Rajasthani folk dance. I guess I heard correct. So please tell us about that. की फोक डान्स कसा काय राजस्थानी आणि तो पण कसा काय शिकलीस आणि त्याचा काय अनुभव होता? I think in our city we had 1 month Rajasthani folk dance ka workshop. Okay. And it was my teenage, I think I was 11, 12, something at that time. So I was a very shy kid. I used to be an extremely stiff dancer. My mother was like hopeless case. हिला काही लचक नाही आहे body. There's no elegance. हा चेहरा काही बोलत नाही. It's a dumb face. So तुझे थोडा फोक तरी शिक, थोडी ताकद येईल तुझ्या नाचण्यात. You will get some vigor to dance. कथक मध्ये तर काही दिसत नाहीये. So आता यावर कोणीच विश्वास नाही ठेवणार म्हणजे कोणीच नाही विश्वास ठेवणार ईशानी. talk to my mother for sure. So yeah, तिने मला टाकलं आणि ते हे असतं ना बूमर असतं ना, you do all हो, those हो. 16 and all that. So I got हो, हो. shortlisted for that. Okay. आणि that was like an adventure for me. की, oh, I got shortlisted, which means I'm good at dance. For a change, I'm good at dance. So शिकले, मला फार इंटरेस्ट यायला लागला कारण 16 धडे डोक्यावर ठेवून नाचायचं and then we learned हो. कालबेलिया and बोरबंद and all of that. बॅलेन्स आणि सगळं. Yes. Yeah, so ईशानी हिंदी और इंग्लिश? yeah, sorry. By the way, that's my husband there, Pratik Oh. Maheshwari. Yeah. By the way, congratulations from all of us. Thank you. Thanks a lot. So yeah, that was my introduction to Rajasthani folk. And my mother was right because that 1 month of intensive training, it used to be an 8 a.m. to 8 p.m. sort of a class, and I learned a lot of energetic dancing in that, how to dance with vigor, but at the same time maintaining a lot of elegance and grace. Yes. Along with the power. You've seen Kalbelia, if you've seen Yes. Borband, beautiful, elegant dances. And I think the another connection of it was the Jaipur Gharana of Kathak, which really was ingrained in me even then. I think that somehow Rajasthani and this thing it got. Yes. Yes. So yeah, that's my background with folk. You also do your personal choreographies like Nritya Katha, Wari. So, how is your methodology for choreography and music compositions for everything? ईशानी, माझं ऐकू येतंय का तुला? Okay. Yes. Yeah. So I think first and foremost, my experience with music production was a good one because my brother is a sound engineer. My brother is a vocalist also. He's a Hindustani vocalist. So
Are these people able to hear me, or there's people are saying no voice? Is my voice bad? नाही, व्यवस्थित ऐकू येतंय आता. Better आय now, गेस. right? हा, येस येस येस, Just परफेक्टली elaborate a फाईन. little bit on your question a little bit. I'm just gonna check my microphone once. Just try to elaborate a little bit on your question in the Yes, next. okay, fine. Yes. So, Ishani choreographed some choreographies like Vari and Nritya Katha, which is on a very different topic. So, I really wanted to know what are the methodologies to choreograph uh, such subjects and the music compositions and all the process from Ishani. So, as I said, my first experience with music production wasn't that bad because I had researched on firstly the concept for Nritya Katha for a period of 6 months. Nritya Katha was about the evolution of dance along with the evolution of humankind. That was the Okay. theme for it. So I had done extensive research on it for around 6 months. I interviewed a lot of dancers, philosophers, gone through a lot of scripts, and then made my own screenplay for it. Uh, but as you know, funding is always an issue, no matter who you are. Yes, yes. So for Nritya Katha, what we did was there's this huge album by Pandit Bhavani Shankarji called Brahmand, Okay. uh, which was a lot of techno music with pakhavaj and a lot of other instruments also. So I Mm-hmm. used some chunks of it. The chunks which were missing in it, I told my brother ki मला असा sound अपेक्षित आहे. किंवा there were times when I had to choreograph the piece first without music and then show it to my brother and say ki, what do you think? What will go with this? Okay. So some pieces, like there was a place where I wanted a violin, and I did not have the money to call a violin artist and uh, ask him to Okay. record anything. So I got extensive research on whatever violin content was available. Mm-hmm. Bought a CD of I think I forget his name. He was an artist from London, and I asked him if I could use his. Did that. Okay. So that was my experience. Then we later did a voiceover for Nritya Katha. Karan we wanted a Sutradhar who would walk us through the production because it was an all-in-all recorded production. Whereas in Vari was about the lives of the Varkaris Yes. and their devotion for Vitthal, of course. But in that, I wanted it to be more of a Katha Kathan sort of a format. Okay. So we ourselves, dancers, turn by turn, we became the Sutradhars and we narrated and we danced and we narrated and we danced. So Okay. I think very bold, I think, attempt at doing a production at such a young age where, Yes. all of us are scared. As young dancers, we are very scared. What if people criticize it? What if my gurus say कि ये क्या बनाया? क्यों बनाया? Why did you make it? Um, but thankfully, my gurus were very supportive. I had very good lyricists. I had poets. I had dramaturgists who came and who reviewed my work without expecting anything in return. So yeah, that was my whole process. And that although I don't do too many productions these days of those sorts, uh, I have that. I think that was what helped me with Indian Raga because the process was already set. Yes, exactly. Just different tools at हो. hand now. ओके. सो माझ्याकडे काही प्रश्न आहेत. गुरु शांभवी दांडेकर ताई ऑल्सो वॉन्टेड टू लाईक तू त्याच्यावरती असं त्याबद्दल बोलावं असं त्यांचं म्हणणं आहे की हाऊ टू प्रायोरिटाइज रियाज अँड रीडिंग ओव्हर बिंग ऍक्टिव्ह ऑन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. Still be an effective social media used to promote themselves. Like how you handle your riyaz and social media. So बऱ्याचदा असं होतं की सोशल मीडियाचा वापर तितक्या इफेक्टिव्हली होत नाही. त्याचा रियाजावर पण परिणाम होतो. अँड वी आर जस्ट लाईक चेकिंग अँड स्टॉकिंग ऑल परफॉर्मर्स अँड
कॉम्प्लेक्स पण येतो त्याने कधी कधी की ओके समबडी इज डुईंग दॅट अँड समबडी ऑलरेडी टेकन माय टॉपिक अँड डुईंग समथिंग ऑन दॅट. सो हाव यू हँडल दिस सिच्युएशन? व्हॉट यू थिंक अबाउट दॅट? I just wanted to cross check. Did this come from Shambhavi Tai herself? Yes. Yes. It did. Yes. Wow. She's a phenomenal dancer, and thank you so much, Shambhavi Tai, that you. I don't know. You thought of की हिला काहीतरी विचार करू दे. I'm sure your seniors are always those people who'd want you to think about something, and you know Yes. what I mean. अगदी खरं आहे. हो. Um, so, I recently watched some interview of Vaibhav Dada, Vaibhav Arekar, and he was asked a very similar question, and he said, rule A of Riyaz nowadays should be switching off your mobile phones. And not just putting it on aeroplane mode or just putting it on silent. The body of that mobile phone has to be dead for you. So just switch it off when you do your riyas. So I've been through this where I've done something and I felt like, oh, this can be good content for my Instagram, or oh, I should just shoot this for 2 seconds. But then those 2 seconds become 10 minutes of adjusting the camera, then just scrolling through it, then seeing if the angle was correct, Yes. So the one rule that I've always followed since I realized this thing was to the same thing, putting off your mobile's power off. And if there are some applications which you need to use, then just training your mind here that I'm not touching anything social media. Hmm. That happens, not even for a microsecond should that happen. Right? कारण हो. तसं केल्याशिवाय Instagram तसं is a very केल्याशिवाय नाही होत. अगदी खरं आहे. येस. हो. आणि overusing social media, I think leave alone the psychological part की आपण कमी वापरायला पाहिजे किंवा काही केलं हो. पाहिजे. One practical thing to do is, I don't know about Androids, but there are applications which restrict your screen time. Yes. हो. Right? Yes. All my students have that compulsorily on their phones. की रोज फक्त 1 hour Instagram you're allowed to use. Now you make sure you use it to the best of your capacity. I already set that alarm. Because I did it. Just we have to train our mind for that, Just like we are just scrolling down and yes. Correct. Absolutely correct. I agree. So with social media, even I do the same thing where I look at it could be anything. It could just be a picture of ghungroos of somebody who had danced at some time at some festival, and I feel like, oh, I don't get to dance in this festival. Yes. That I know. So in that case, what you should do, I've given another rule to my students also. कि जब भी ऐसा jealousy लगे ना, do 15 minutes extra riyaz for every jealous feeling that you have. Yeah. Wow. That's amazing way to actually म्हणजे yes, ये बहुत अच्छा तरीका है. To fight that jealousy between. Yeah, sometimes they come and they tell me कि ताई असं असं झालं आणि I had applied, I didn't get the chance, but that falana dancer applied and she got it. How is it? So I listen, okay, ठीक है. And then I leave the class half an hour extra के बाद I was like, हाँ, remember the rule? Smart solution. Okay, just to sum up, हमारे पास एक छोटा सा गेम है. Just like it's like from another planet. Just to
like you know I कल मैंने एक इंटरव्यू देखा डॉक्टर जानकी रंगराजन एंड रुक्मिणी अरुण रुक्मिणी विजय विजय कुमार। कुमार जी का, यस सॉरी। तो वो बातें कर रहे थे कि हम लोग एबनॉर्मल लोगों के लिए होते हैं, वी आर नॉर्मल फॉर अस। लाइक बहुत बार ऐसा होता है कि अच्छा यू आर अ डान्सर ना, यू डोंट लाईक दिस राईट, लाईक की नाही का, म्हणजे असं का होऊ शकतं? सो लेट्स प्ले दिस गेम. ओके, सो यू हैव टू पिक वन, अकोला और ओके, मुंबई, मुंबई। स्मूदीज और डेजर्ट, डेजर्ट्स, हैंड्स डाउन डेजर्ट्स। ट्रैवलिंग और जस्ट बीइंग एट होम, व्हाट यू प्रेफर? ट्रैवलर बाय हार्ट। ओके, इंडियन रागा और केएनएम कथक? इंडियन रागा और केएनएम कथक, योर इंस्टीट्यूट। केएनएम कथक, हेल हेल केएनएम कथक। परफॉर्मेंसेस और टीचिंग? परफॉर्मेंसेस। ओके, रेpertoire और इम्प्रोवाइजेशन? इम्प्रोवाइजेशंस। ओके, महारारे गिरधर और शक्ति? Don't do that to me. Don't do that to me. Do I have to choose? Sorry? Do I have to choose? No. Yes, yes, absolutely. Sorry, I said no. You have to choose one. Yes. Oh my. Come on, Ishari. Yeah, Nrityam Kathak is Neeraj Solanki. He says Shakti, and I agree. It is Shakti. A lot of heart and soul, and a lot of childhood also in that production. So, Shakti. Yes. Yes. Okay. The Dancing Parrot or Harry Potter creative? What dance cover you like the most? Harry Potter, for sure. Okay. Now Minions or Harry Potter? Sorry? Minions or Harry Potter? Oh man. This is tough one. Okay, somebody in the audience help me out here. No, no, no. That's not. No, no, no. This is not allowed. You have to do it, Ishani. Oh my. I'm just so Minions. excited to. Okay. Something cute. Minions, yeah. Okay. Last one. Instagram or YouTube? YouTube. Hands down, YouTube. Okay. Cool. So that's it. Thank you so much, Ishani, for being here with us in Gyani Gurwar with Payal. And thanks from Kaladini Nrityashala also, and from Arundhati Tai also. Yes. Can I ask one question? Yes. Yes, please. The question is towards you. Okay. Go ahead. Oh shit. Um, This Speak is scary. about your favorite YouTube video in Bharatnatyam that you have seen during this quarantine times, and tell us why you like it. Oh my God. I didn't see that coming. Okay. So there is one page, Ayan Dance Company. मुझे वो बहुत अच्छा लगता है क्योंकि they have their own style of Bharatanatyam and the contemporary one also, and they just mix it with like rhythm and their choreography with the speed and hold the camera angles. I am sure they used to think about a little like seconds कि कहाँ से एंट्री होगी, कहाँ से कौन जाएगा, कहाँ से ऊपर से ड्रोन के शॉट कैसा होगा, ज्वेलरी कैसी होगी, कॉस्ट्यूम्स कैसे होंगे, मेकअप कैसे, like it was amazing to see their productions and their videos. I really loved it. So it's like What was the name again of the Ayan Dance Company. Ayan, I guess Ayan. Yes, Ayan. So they are very famous. I guess they are from Bangalore. So a couple of dancers come together and they just have like production. Actually, उन्होंने संगीत में भी वो लोग perform करते हैं. Like it was like just being honest with you. Yes, you need a financial backup also, and you need to have faith in your art also. But
from that they like from scratch they have just like उन्होंने ऐसा कुछ बना दिया है कि that's really amazing. So please तुम भी देख लो if you have a time. Definitely, definitely. I will go and watch it. And the reason I asked you this question Yes. was because all this time, the questions that you have asked, I think the audience will agree with me and post a thumbs up if you agree with me here. All the questions were so very well put because I think you are a very beautiful and a very pure artist within yourself. So you actually looked at my entire mini journey, whatever I have. You just looked into it, and as an artist, the sort of soul that you have put into this interview in designing the questions in the way you asked me, uh, I think we wanted to know a little more about you, about what you like, and I just wanted to take the liberty of doing one question here. And Nrityam Kathak, that's Neeraj Solanki, by the way. Thank you so much. She's one of my seniors. He lives in Pune. Okay. So see, a lot of people are doing thumbs up here because Yes, they yes, yes. agree with me that we wanted to know a little more about you and what do you watch and what is your perspective. So yeah, thank you so much. Thank you for Thank answering you that. so much. Thank you so much, Ishani. That's a very lovely conversation with you, and we are really thank you for being with us. And to all our viewers, like sorry for the trouble. And yes, Ameya was like laughing at me. Oh, technical issues. I I meant network issues. Sorry for that, Ameya. So thank you so much, Ishani, and all the best for your all future projects. And I would like to mention a big thank you to Arundhati Tai here because I'm such a small artist. I am such a tiny speck in the amazing world of art that we have in India. And she thought of me. She actually reached out despite of being so accomplished and so senior herself. I mean, she could have easily taken anybody she wanted out of the young lot that we have as Kathak dancers. Uh, so I'm really thankful to you, Arundhati Tai. And even when she spoke to me, when I called her and she spoke to me the first time, I could see how genuinely yes. she was happy with whatever little I've done. So thank you so much for that. And also, a peace out, a big prayer to the cyclone hit people of West Bengal that the country is in right now, and this is just a peace out, a small prayer. All of I think everybody watching this should just say a small prayer at the end of this life to as a peace out to people facing whose houses got destroyed in the most pathetic cyclone. Pleasure to Absolutely. be here. Thank you so much, Ishani. Okay. Bye. Take care. Bye. Thank you. So, thank you so much, guys. And we are very sorry for this network issues. I just hope you guys understand the more topics which Ishani shared. And we will meet next week on Thursday in Gyani Gurvar with Payal. Thank you. Stay safe. Take care.